नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, दी विंग्स ऑफ फायर हे पुस्तक कोणाचे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे APJ अब्दुल कलाम। लक्षात ठेवा, APJ अब्दुल कलाम यांचं पुस्तक आहे दी विंग्स ऑफ फायर। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे। हाच प्रश्न तलाठी भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 60 प्रश्न आपण पाहणार आहोत। असे प्रश्न जे प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा। चला तर बघूया प्रश्न पहिला। पहा, आधी पोटोबा मग विठोबा या म्हणीचा अर्थ काय होतो? सोपा प्रश्न आहे। आधी स्वतःच्या पोटापाण्याचा विचार करावा आणि त्यानंतर अन्य कामांचा विचार करावा। पुढील प्रश्न पहा, आयत्या बेळात नागोबा या म्हणीचा अर्थ काय होतो? सोपा प्रश्न आहे। दुसऱ्याच्या कष्टांचा स्वतःसाठी उपयोग करून घेणे। दुसऱ्याच्या कष्टांचा स्वतःसाठी उपयोग करून घेणे। दोन्ही प्रश्न तलाठी भरतीमध्ये, दोन्ही प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत। पुढील प्रश्न पहा, केंद्रीय फळ संशोधन केंद्र कोठे आहे? तर गणेशखिंड या ठिकाणी केंद्रीय फळ संशोधन केंद्र आहे। गणेशखिंड कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये गणेशखिंड आहे। ओके। मसाला पीक संशोधन केंद्र कोठे आहे? तर केरळ राज्यामध्ये मसाला पीक संशोधन केंद्र आहे। पुढील प्रश्न पहा, केंद्रीय ताग संशोधन केंद्र कोठे आहे? तर बराकपूर या ठिकाणी केंद्रीय ताग संशोधन केंद्र आहे, पश्चिम बंगाल। लक्षात ठेवा, बराकपूर कोठे आहे? पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे आणि त्या ठिकाणी ताग संशोधन केंद्र आहे। केंद्रीय लाख संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर रांची या ठिकाणी आहे। रांची कोठे आहे? झारखंड राज्यात आहे। भारतातील सूर्यफुलाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? तर कर्नाटक हे भारतातील सूर्यफुलाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य आहे। गुगली, गुगली हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट या खेळाशी गुगली हा शब्द संबंधित आहे। पुढील प्रश्न पहा, जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता आहे? तर भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे। भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते? तर लक्षात ठेवा, पोर्तुगीज। पोर्तुगीज हे सर्वप्रथम भारतामध्ये व्यापारानिमित्त आले होते। पुढचा प्रश्न पहा, यशवंत हे कोणाचे टोपणनाव आहे? तर यशवंत दिनकर पेंढारकर यांचं नाव आहे, टोपणनाव काय? यशवंत। हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे। आराम हराम है ही घोषणा कोणाची आहे? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांची घोषणा आहे, आराम हराम है। पुढील प्रश्न पहा, सुवर्ण क्रांती कशाशी संबंधित आहे? तर फळांचे उत्पादन, फळांचे उत्पादन याच्याशी संबंधित क्रांती आहे सुवर्ण क्रांती। अमृत क्रांती कशाशी संबंधित आहे? तर नदी जोडणी प्रकल्प याच्याशी संबंधित अमृत क्रांती आहे। पुढील प्रश्न पहा, गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर कोळंबी उत्पादनाशी संबंधित गुलाबी क्रांती आहे। बदाम क्रांती कशाशी संबंधित आहे? तर मसाले उत्पादन। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, बदाम शेवटी काय आहे? म, बदाम शेवटी म आहे, म वर्ण मसाले उत्पादन असं लक्षात ठेवू शकता। पुढील प्रश्न पहा, अति तेथे माती या म्हणीचा अर्थ काय होतो? तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच। ओके। अडला हरी गाढवाचे पाय धरी याचा अर्थ काय होतो? शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते। पुढील प्रश्न, पाण्यात राहून माशाशी वैर कशाला याचा अर्थ काय होतो? तर समाजात ज्यांच्या सोबत राहायचे आहे त्यांच्याशी शत्रुत्व करू नये। जी खोड बाळा ती जन्म काळा या म्हणीचा अर्थ काय होतो? तर जन्मजात अंगी असलेले गुण किंवा दुर्गुण जन्मभर जात नाहीत। दोन्ही प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत। पुढे पहा, माझे स्वर माझे जीवन हे पुस्तक आहे ते कोणाचं आहे? तर पंडित रविशंकर यांचं पुस्तक आहे माझे स्वर माझे जीवन। निबंधमाला कोणाचे पुस्तक आहे? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचं पुस्तक आहे निबंधमाला।
शतपत्रे कोणाची आहेत? तर भाऊ महाजन यांची शतपत्रे आहेत. प्रिझन डायरी हे पुस्तक कोणाचे आहे? तर जयप्रकाश नारायण यांचं पुस्तक आहे प्रिझन डायरी. हा प्रश्न वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण आहे. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचं ठिकाण आहे. पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. दोन्ही प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. चंदीगडमधील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणी बांधले? तर नेकचंद. लक्षात ठेवा, चंदीगडमधील प्रसिद्ध रॉक गार्डन नेकचंद यांनी बांधले. जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? तर वॉशिंग्टन DC या ठिकाणी जागतिक बँकेचं मुख्यालय आहे. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. हाच प्रश्न पोलीस भरतीमध्ये 15 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. लक्षात ठेवा, जागतिक बँकेचं मुख्यालय वॉशिंग्टन DC. जगातील सर्वात जास्त पाणी कोणत्या नदीत आहे? तर अमेझॉन नदी. जून ते सप्टेंबर दरम्यान काढलेल्या पिकांना काय म्हणतात? तर खरीप. काय म्हणतात? खरीप. कर्नाटकातील श्रवणबेळगोला येथे कोणत्या जैन संताची महाकाय मूर्ती आहे? तर गोमटेश्वर. गोमटेश्वर. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न लिहून ठेवा, खूप महत्त्वपूर्ण आहे. पोलीस भरती, तलाठी भरती आणि वनरक्षक भरती तीनही परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पंचायत सदस्य होण्यासाठी किमान वय किती आहे? तर 21 वर्ष. पंचायत सदस्य होण्यासाठी किमान वय 21 वर्ष. महाराजा रणजित सिंह यांची राजधानी कोणती आहे? तर लाहोर. लाहोर. पोलिओलस कोणी शोधली? तर जोनास साल्क यांनी पोलिओलस शोधली. पुढील प्रश्न पहा. मुंबई उपनगरातून जाणाऱ्या कोणत्या महामार्गास वसंतराव नाईक महामार्ग म्हणून ओळखले जाते? तर पूर्व द्रुतगती महामार्ग. यालाच काय म्हणतात? ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. लक्षात ठेवायचं आहे. वसंतराव नाईक महामार्ग जो काय आहे तो कोठे आहे? मुंबई उपनगरातून जातो आणि याच महामार्गाला पूर्व द्रुतगती महामार्ग म्हणजे काय? ईस्टर्न एक्सप्रेस हायवे म्हणून ओळखलं जातं. पुढील प्रश्न पहा. मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदान पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर गवालिया टँक मैदान. गवालिया टँक मैदान. सन 1878 मध्ये बांधून पूर्ण झालेली मुंबई उच्च न्यायालयाची इमारत इंग्रजांच्या कोणत्या बांधकाम शैलीचा उत्तम नमुना म्हणता येईल? तर गॉथिक. गॉथिक. पुढे पहा. आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखले जाणारे व्हिक्टोरिया टर्मिनस या इटालियन गॉथिक शैलीने बांधलेल्या रेल्वे स्टेशनच्या वास्तुरचनेचे श्रेय कोणास दिले जाते? तर F.W. स्टीव्हन्स. लक्षात ठेवा, आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखले जाणारे जे काही व्हिक्टोरिया टर्मिनस या इटालियन गॉथिक शैलीने बांधलेलं रेल्वे स्टेशन आहे त्या वास्तुरचनेचे श्रेय कोणास दिले जाते? तर F.W. स्टीव्हन्स. पुढे पहा. महात्मा गांधीजींना महात्मा कोणी म्हटले? तर रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा गांधीजींना महात्मा म्हटलं. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? तर गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते. पुढील प्रश्न पहा. महात्मा गांधीजींना अर्धनग्न फकीर कोणी म्हटले? तर विन्स्टन चर्चिल यांनी महात्मा गांधींना अर्धनग्न फकीर म्हटले. हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. रवींद्रनाथ टागोरांना गुरुदेव हे नाव कोणी दिले? तर महात्मा गांधी यांनी रवींद्रनाथ टागोरांना गुरुदेव हे नाव दिलं. पुढील प्रश्न पहा. जव्हार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार हे थंड हवेचे ठिकाण आहे. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण आहे. भारतातील कॉफीचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर कर्नाटक राज्य आहे कॉफीचे सर्वाधिक उत्पादन करणारे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शेवटचा ग्रंथ कोणता आहे? तर बुद्ध आणि त्यांचा धम्म. लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शेवटचा ग्रंथ कोणता आहे? बुद्ध आणि त्यांचा धम्म. पुढे पहा, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? तर अमृतसर या शहरामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड घडले. रक्ताच्या कर्करोगाला कोणते नाव आहे? तर ल्युकेमिया. रक्ताच्या कर्करोगाला ल्युकेमिया हे नाव आहे. पुढे पहा, महाराष्ट्र राज्याची राजभाषा कोणती आहे? तर मराठी आहे. भारत छोडो आंदोलन कधी झाले? तर 1942. भारत छोडो आंदोलन 1942. पुढील प्रश्न पहा, महात्मा गांधीजींनी हरिजन साप्ताहिक कधी सुरू केले? तर 1933. 1933 मध्ये हरिजन हे साप्ताहिक सुरू केलं होतं महात्मा गांधीजींनी. हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. महात्मा गांधीजींनी सुभाषचंद्र बोस यांना काय म्हटले? तर देशभक्त. काय म्हटलं होतं? देशभक्त. कलम 300 कशाशी संबंधित आहे? तर अनुसूचित जाती किंवा जमातींसाठी आरक्षण. कलम क्रमांक 300. कलम 343 कशाशी संबंधित आहे? तर संघराज्याची अधिकृत भाषा. लक्षात ठेवा, कलम क्रमांक 343 संघराज्याची अधिकृत भाषा. कलम 280 कशाशी संबंधित आहे? तर वित्त आयोग. वारंवार पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. हाच प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. 280, कलम 280 वित्त आयोग. कलम 324 कशाशी संबंधित आहे? तर निवडणूक आयोगाचा उल्लेख. कलम क्रमांक 324. माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अंमलात आला? तर 17 ऑक्टोबर 2000. 17 ऑक्टोबर 2000 मध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा अंमलात आला. विद्यार्थी मित्रांनो, तारीख लक्षात ठेवा, खूप वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. भारतातील तांदळाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? तर शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे. देशातील पहिले मातीचे धरण कोणते आहे? तर गंगापूर. बालकवी हे कोणाचे टोपणनाव आहे? तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपणनाव आहे बालकवी. 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हाच प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. पी.टी. उषा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर धावपटू. जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश कोणता आहे? सर्वांना माहित आहे, रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. हिस्ट्री हा जो काही शब्द आहे हा कोणत्या भाषेतील आहे? तर ग्रीक भाषेतील आहे. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. भारतातील ज्यूटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल राज्य हे भारतातील सर्वाधिक ज्यूटचे उत्पादन करणारे राज्य आहे. पुणे जिल्हा कोणत्या नदीकाठी आहे? तर मुळा मुठा नदीकाठी पुणे जिल्हा आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जवळजवळ 60 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहे, जे प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत, तेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.